brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हत्या झालेल्या सक्षम ताटेचा अंचलच्या वडिलांसोबतचा व्हिडिओ समोर. मिरवणुकीत डान्स करताना त्या दिवशी काय घडलं होतं? नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून हत्या झालेल्या सक्षम ताटेचा प्रियसी अंचल मामिलवाड आणि तिच्या वडिलांसोबतचा नवा व्हिडिओ समोर आलाय. हा पहिला व्हिडिओ नीट पहा. सक्षम आणि त्याचा मित्र परिवार अंचलसोबत भीम जयंतीच्या मिरवणुकीत डान्स करतोय. अंचलचे वडील गजानन मामिलवाड यांना खांद्यावर घेऊन जोरात जल्लोष केला जातोय. दुसऱ्या व्हिडिओत सक्षम आणि अंचल डान्स करतायत. अंचल आणि सक्षमला डान्स करताना अडथळा येऊ नये म्हणून सक्षम ताटेच्या मित्र परिवारानं रिंगण केलंय. त्याच्या मधोमध सक्षम आणि अंचल वडिलांसह डान्स करताना या व्हिडिओत दिसतायत. सहा महिन्यांआधीचे नांदेडमधील भीम जयंतीचे हे दोन्ही व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास मामिलवाड आणि ताटे परिवारामध्ये किती जवळीक होती हे तुम्हाला समजेल. पण सक्षम ताटेचे मित्राची बहीण अंचल मामिलवाडशी प्रेम संबंध असल्याचं समोर आलं आणि तिथूनच संबंध बिघडले. कुणकुण लागताच गजानन मामिलवाडने सक्षमला अंचलपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. मात्र अफेअर सुरूच राहिल्यानं संतापलेल्या गजानन मामिलवाड आणि साहिल मामिलवाडने सक्षमला संपवण्याचा प्लान आखला. गुरुवारी संध्याकाळी नांदेडमधील जुनागंज भागात सक्षम ताटेला बोलावून घेतलं. त्यानंतर रागानं संतापलेल्या मामिलवाड बापलेकानं अन्य साथीदारांसमवेत गोळीबार केला. मात्र गोळीची दिशा चुकली. कोणत्याही परिस्थितीत आज खेळ संपवायचा असा पणच मामिलवाडने केला होता. त्यानंतर डोक्यात थेट फरशी घालून सक्षमला जाग्यावरच संपवलं. सक्षमच्या अंत्यसंस्कारासाठी अंचल त्याच्या घरी गेली तेव्हा तिनं सक्षमच्या मृतदेहासमोरच लग्नाचे विधी केले. कपाळावर सक्षमच्या नावाचं कुंकू लावलं. आमच्या दोघांची जात वेगळी होती, त्यामुळे घरच्यांचा विरोध होता. माझा प्रियकर मरूनही जिंकला आणि माझे आईवडील त्याला मारूनही हरले, अशा शब्दात अंचलने संताप व्यक्त केला. सक्षमच्या हत्येत पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोपही अंचलने केलाय. एके दिवशी माझ्या पप्पांनी त्याला सुद्धा बोलले, तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं असणार, तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल. आणि तो माझ्या प्रेमात एवढा वेडा झालेला की ते हे सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेला होता. माझ्या घरच्यांनी त्याला एवढा विश्वास पटवून दिला की म्हणजे तेच त्यांचा जावाई आहे आणि त्यांनी आमचं लग्न लावून देतील. पण शेवटी त्यांनी आम्हाला धोका दिला. फोन सुद्धा देत नव्हते जास्त मला. मी असं जसंही माझ्या हातात फोन आला मी त्याला मेसेज करायचे, कॉल करायचे. आणि जेव्हा पण असं मेसेज कॉल करताना बघितलं घरच्यांनी तेव्हा मग ते मला त्रास द्यायचे. सक्षमच्या बाहेर काही काय बोलायचे, त्याला मारून टाकतो, असं करतो तसं करतो. उस दिन सवेरे मेरा छोटा भाई हिमेश मामिलवाड वो मुझे पुलिस स्टेशन को लेके गया था सक्षम पे केस डालने के लिए. मतलब ऐसा कुछ रीज़न नहीं था उसका, लेकिन ज़बरदस्ती से केस डालने के लिए लेकर गया था. तो मैंने साफ साफ इनकार कर दिया वहाँ जाकर. तो जो 3-4 जो पुलिस वाले हैं वो मेरे भाई को बोल रहे थे कि तू इसको उसको मार के यहाँ पर आता है, तेरे बहन के साथ जिसका मैटर है उसको मारना, फिर उसको मार के हमारी तरफ आ. तो मेरा छोटा भाई उनको बोला कि ठीक है, आज शाम तक उसको मार के ही आपको मुंह दिखाऊंगा. पुलिस वालों ने शिकायत है? हाँ, वो पुलिस वाले हमारे घर पे भी आते थे पहले. क्यों आते थे? पैसा लेने के लिए. नांदेडच्या घटनेनंतर हत्याकांडासाठी इतवारा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी भडकावले
असा आरोप वकील गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। या संदर्भात सदावर्तेंनी आयजी शहाजी उमाप यांची भेटही घेतली आहे। घटनेच्या काही तासांआधी आंचलला पोलीस ठाण्यात नेऊन सक्षमवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा दावाही गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। ते जे दुसरे कोमुलवार नावाचे जे धीरज कोमुलवार नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते वर्दी घालून त्यांचं जे गैरवर्तन आहे या गुन्ह्याच्या बाबतीमधलं ते देखील स्पष्टपणे त्यांचा काय रोल आहे, ते कशा प्रकारे 27/11ला त्यांनी कशा प्रकारे त्यांचं वर्तन सकाळपासून गुन्हा घडण्याच्या कटकारस्थानापासून कसं आहे, त्यांचा रोल कसा आहे हे देखील स्पष्ट करण्यात आलं। त्याचबरोबर म्हणजे सकाळी 27 तारखेला सकाळी 11 वाजता कोमल मामिडवार या मुली आचल मामिडवार यांना सकाळी पोलीस स्थानकात नेऊन एक खोटा गुन्हा परत म्हणजे ज्या प्रकारे मृतकावर पूर्वी गुन्हा दाखल केला तशाच प्रकारचा खोटा गुन्हा नोंदवण्याची जी काही प्रयत्न झाला आणि ते अयशस्वी झाला आणि त्यानंतर ते म्हणजे आचलचा फोन पोलीस स्थानकात फोडण्यात आला आणि जे संभाषण तिथे झालं कोमुलवार पोलीस कर्मचाऱ्याचं आणि आरोपी हिमेश यांचं मामिडवार यांचं ते देखील सांगण्यात आलं आणि हे आम्ही माननीय पोलीस उपमहानिरीक्षक साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला। सक्षमच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी गजानन मामिलवारसह 6 जणांवर खून आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल केलेत। पोलिसांनी अवघ्या 12 तासात सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे। काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता। त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे। कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर, काय गुन्हा BNSचे कलम 103, 162, 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे। काय प्रकरण काय वाद प्रकरणाचं आता आज काल गुन्हा दाखल झाला, आज तपास सुरू झाला आहे। तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ। या प्रकरणात सर्व आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मयत सक्षम ताटेसह आरोपीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती सुद्धा आता पुढे आली आहे। मात्र पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येतील अशी शक्यता वर्तवली जाते। पण सदावर्ते म्हणत आहेत त्याप्रमाणे हत्याकांडासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी खरंच भडकावले होते का, हे मात्र तपासानंतरच समोर येईल। नांदेडहून कुंवरचंद मंडलेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।